आता आपण चिकन पिझ्झा बनवणार आहेत। त्याच्यासाठी साहित्य हे मी चिकन फ्राय करून घेतलेलं आहे, एक टोमॅटो कापून घेतलेला आहे, असा कांदा आडवा त्याचे लेयर काढून घेतलेले आहेत आणि हे चीज घेतलेला आहे आणि हा पिझ्झा बेस घेतलेला आहे आणि हा पिझ्झा सॉस आणि सॉस मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण पिझ्झा बनवूया। आता आपण पिझ्झा सॉस आणि सॉस या पिझ्झा बेसला लावून घेऊया। आता याच्यावर आपण थोडंसं असं चीज घालूया। आधी खाली थोडंसं घालायचं, नंतर याच्यावर आपण चिकन फ्राय केलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये असं टाकून द्यायचं। हे बघा, आता हे टोमॅटो पण मी सगळं असं लावून टाकून घेते, सगळीकडे सारखं। आता हा कांदा पण ह्याच्यावर असं ठेवून घेतलेला आहे सगळीकडे सारखा। आता परत ह्याच्यावर आपण अशा चीज घालून घेऊया भरपूर असं। ओव्हन नाही आहे म्हणून आम्ही हा तवा एक तवा खाली ठेवून घेतलेला आहे, त्याच्यावर दुसरा तवा ठेवून घेतलेला आहे। त्याच्यावर हे आपला पिझ्झा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावर हे झाकण ठेवून घ्यायचं। सॉरी, हे किती टाईम ठेवायचं ते मी सांगितलं नाही। हे 5 ते 10 मिनटं असं ठेवून घ्यायचं व्यवस्थित। चीज आपलं मेल्ट झालं की आपला पिझ्झा तयार आहे। आपण त्याच्यावर चिली फ्लेक्स थोडंसं टाकून घेऊया आणि थोडंसं ऑरेगानो। मस्त असा आपला पिझ्झा तयार आहे। आपण आता हा कटिंग करून घेते। मी हा कटिंग करून घेतलेला आहे पिझ्झा मस्त असाच। तुम्हाला जर हा पिझ्झा आवडला असेल तर असाच तुम्ही बनवा आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। बाय।